त्याच्या कपाळावर काही लिहिलेलं नाही ना, येऊ कसा आहे, चांगला आहे का वाईट आहे, संत आहे का महंत आहे का क्रूर कर्म आहे का कसा आहे, काही माहित नसतं आपल्याला. त्याचं कर्तृत्व, त्याचं गैरकृत्य आपल्याला माहित नसतं. त्यामुळे सामाजिक जीवनामध्ये काम करताना कधी कधी अशा गोष्टीला आम्हाला सामोरं जावं लागतं. नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपल्यासोबत आज संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके आहेत. अनेक घडामोडी या राज्याच्या राजकारणामध्ये घडत आहेत आणि एकंदरीत अधिवेशन देखील म्हणजे तिकडे दिल्लीत सुरू असताना एका व्यस्त शेड्यूल मधून त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि गाडीतच इंटरव्ह्यू आपला सुरू आहे. धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल सर्वप्रथम तर सर. परंतु राज्याच्या राजकारणात अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत, धक्कादायक आहे. राज्याचे राजकारणी मोठे मोठे मंत्री असतील, नेते असतील, हे एका ढोंगी बाबाच्या म्हणजे जाळ्यात अडकलेत असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि ज्या पद्धतीने जे पराक्रम त्याचे समोर आलेत, काय म्हणायचं याला? आणि तुमचं सर्वात प्रथम या खरात प्रकरणावरती काय प्रतिक्रिया आहे? मी तर या प्रकरणावरून सर्वांना सांगू इच्छितो की श्रद्धा जरूर ठेवा, अंधश्रद्धा ठेवली नाही पाहिजे. कारण अंधश्रद्धेमुळे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि हा जो प्रकार समोर आला, हा फक्त आणि फक्त अंधश्रद्धेला बळी पडल्यामुळे लोकांना या गोष्टीची शिकार व्हावं लागलेले आहे. आणि असे कोणी भोंदूगिरी करणारे महाराज मंडळींचं त्या ठिकाणी फोफावत असतं, त्यांना बळ मिळत असतं. त्यामुळं अंधश्रद्धेला कधी पण माणसाने मुठमाती दिली पाहिजे, ही सगळ्यात माझी महत्वाची भूमिका आहे. पण हे सगळं होत असताना लंके साहेब, तुमचे पण अनेक फोटो असतील, हे प्रसारित झाले, व्हायरल होत आहेत. म्हणजे नेमकं तुमच्यासोबत कसं घडलं? आणि तुम्ही म्हणजे शरद पवारांच्या पक्षातले नेते, तुम्ही सगळे सेक्युलर विचारधारेचे नेते, आणि तुम्हीच अशा बंधूबाबांकडे कशा पद्धतीने गेला? म्हणजे काय झालं होतं असं? सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना आम्हाला अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहावं लागते. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असं, आता मी एक ठिकाणी उभं होतो, तुम्ही पण उभे होते. अनेक लोक, अनोळखी लोक आले आणि माझ्याबरोबर फोटो काढून गेले. आता मला ज्या ज्या लोकांनी कोणी फोटो काढला ते माझ्या परिचयाची होती का? नव्हती. त्याच्या कपाळावर काही लिहिलेलं नाही ना, येऊ कसा आहे, चांगला आहे का वाईट आहे, संत आहे का महंत आहे का क्रूर कर्म आहे का कसा आहे, काही माहित नसतं आपल्याला. त्याचं कर्तृत्व, त्याचं गैरकृत्य आपल्याला माहित नसतं. त्यामुळे सामाजिक जीवनामध्ये काम करताना कधी कधी अशा गोष्टीला आम्हाला सामोरं जावं लागतं. म्हणजे आम्ही अशा काही कार्यक्रमाला गेल्यानंतर ते लोकांचे अशा पद्धतीचे कृत्य समोर आल्यानंतर आम्हाला त्याच्यात आमच्या सामाजिक काम करणाऱ्या कुठल्या कार्यकर्त्याचा त्यामध्ये काही दोष नसतो. बऱ्याच वेळा आम्ही एखाद्या कार्यक्रमाला जातो, अनेक लोक आमच्याबरोबर फोटो काढतात, वर्ष 6 महिन्याने आम्हाला फोन येतो, तुम्ही अशा माणसाला ओळखता का? आम्ही म्हणतो नाही भाऊ, ते तुमच्या बरोबर फोटो आला आणि तो अशा गुन्ह्यात अडकलाय. आता तो गुन्ह्यात अडकला, त्याने आमच्या बरोबर गर्दीत फोटो काढून घेतलाय, त्याचा आमचा काही संबंध नसतो. काही लोक तर या मीडियाच्या कालखंडामध्ये आता आम्ही पाहिलं, त्या काहीतरी आपल्या मोबाईलवर जर असा एखादा नाव लिहिलं आणि समोर फोन केला तर ते आपलं नाव जातं, ते काय ट्रू कॉलर का काय म्हणतात ते. आता काही जणांनी मला असं दाखवलं, ट्रू कॉलर वर तो थर्ड पर्सन माणूस फोन करतो आणि आमच्यासारख्याचे नावं जातात, खासदार निलेश लंके. हे पण असा गैरप्रकार करतात, आम्हाला माहित नव्हतं. आता मध्ये एक 8 दिवसापूर्वी माझे आयडी 2-3 जणांनी बनवले का आम्ही स्विस आहे म्हणून. म्हणजे ह्या अशा काही गोष्टी सामाजिक काम करणाऱ्या माणसाला त्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. याचा अर्थ आमचा काही संबंध नसतो. उलट आता मी तर असं विनोदाने बोलतो की आता इथून पुढे आपल्याजवळ येणाऱ्या माणसासाठी स्कॅनर ठेवला पाहिजे, तो स्कॅनर मध्ये स्कॅन झाला पाहिजे नाही. म्हणजे विनोदाचा भाग झाला. पण अशा काही गोष्टींना आम्हाला कार्यक्रमाला जावं लागतं, याचा अर्थ आम्हाला माहित नसतं. ते सगळ्या गोष्टी माहित असून गेलं तर समजायचं ती आपली चुकी. म्हणजे तुम्ही स्वतः गेला होता की कधी तुम्हाला म्हणजे कोणाच्या माध्यमातून नेण्यात आला? माध्यमातून नाही गेलो कोणाचे, मी काय माध्यमातून जाणारा माणूस आहे का? श्रावणी सोमवारच्या एका महादेवाच्या मंदिरात आपण हिंदू धर्म, परंपरा, संस्कृतीला मानणारे कार्यकर्ते आहेत.
मी रस्त्याने चाललो होतो, मोठं श्रावणी सोमवारचा महादेवाचा कार्यक्रम होता आणि त्यात महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही तिथं चाललो होतो, ते कार्यक्रम चालू होता. तर आम्ही तिथे जाऊन बसलो. तुम्ही बघितलं असं बसल्यानंतर सुद्धा माझं लक्ष नव्हतं तिथं. तुम्ही जे व्हिडिओ बघितला त्याच्यावर लक्ष नव्हतं मग आमचं. फोटो पण आलाय त्यामध्ये हा. पण तुम्ही वेगळ्याच ठिकाणी लक्ष देऊन आहात. हा म्हणजे आमच्या डोक्यावरून गेलेला होतो कार्यक्रम. आम्हाला काही असं मान्य नाही होतं. आम्ही मान ठेवतो, आदर ठेवतो, याचा अर्थ आम्ही एवढं हे नाही करीत. पण ज्या पद्धतीने हे सगळं दृश्य घडलं आणि त्यानंतर म्हणजे तो असा अनेक नेत्यांशी जवळीक साधायचा. आता तुम्ही त्या टायमाला खासदार होतात काय होतात मला माहिती नाहीये. खासदार नव्हतो ना आमदार नव्हतो. मी खासदार आमदार असतो तर मग ते अजून आमच्या फोटोला वेटेज दिला असतं ना तिथं. हा, आम्ही काहीच नव्हतं. नाही पण त्यावेळेस एक गोष्ट जी आहे ती समोर आली. एकंदरीत तो अशा बड्या नेत्यांना म्हणजे नामांकित नेते जरी त्याकडे गेले तर तो काहीतरी फीज आकारायचा किंवा आर्थिक व्यवहार त्यांच्यासोबत करायचा. कधी तुमच्यासोबत असं करायचा त्यांनी प्रयत्न केला का? किंवा कधी तुम्हाला असं सांगितलं का बाबा तुम्ही आता येणाऱ्या काळामध्ये खासदार होणार आहात, तुमचं असं होणार आहे? तुम्हाला कधी असं म्हणजे भूलथापांमध्ये कधी बळी पडला नाही त्यांनी तुम्हाला? असा काही माझा संबंध नाही आला. माझा चालू तर रस्त्याने कार्यक्रमाला हजेरी आहे. ते काय मी असं आवर्जून गेलोय का वेळ काढून गेलोय का मी काय माझं भविष्य बघितलंय? तुम्हाला एक सांगतो मी माझ्या कर्मावर विश्वास ठेवतो. मी बऱ्याच वेळा खाजगीत सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांना सांगत असतो, तुम्ही कर्म चांगलं करावं, तुम्ही कष्ट करायची तयारी ठेवा, यश आपल्या माग पळत असतं. तुम्ही यशाच्या मागे पळण्यापेक्षा यश आपल्या मागे पळायला पाहिजे. त्यासाठी काम करा, कर्म करा, सद्भावनेने करा, प्रामाणिकतेने करा. होत असतं असं काय. महाराज मंडळीकडे जाऊन जर भविष्य बदलत असतं तर कशाला लोक काम करतात, कशाला लोक कष्ट करतात. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारे, तुम्ही पाहतात लोकमत.